नमस्कार मंडळी, माऊली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण माझ्या घरचं साधं सोपं जेवण बघणार आहोत. इथे एका कढईमध्ये मी सुकट भाजण्यासाठी ठेवली आहे. एका ताटात एक बाजूला मी 2 टमाटे, 2 कांदे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी सुकट घेतले आहे. सुकट भाजायला घेतली आहे मी. सुकट भाजली एक बाजूला काढून घ्यायची आहे. ताटामध्ये कढई ठेवली आहे. मी तापण्यासाठी परत 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. त्यात मी कांदा आणि मिरची फोडणीसाठी टाकणार आता. कांदा थोडा गुलाबी होईपर्यंत भाजत आहे किंवा भाजणार आहे. 2 ते 3 अख्ख्या लाल मिरच्या टाकल्या आहेत मी. तर कांदा गुलाबी झाला आहे. त्यात टमाटा ॲड केला आहे मी. टमाटर मिक्स केलं. हळद 1 चमचा कमी आहे, चमच्यापेक्षा थोडंसं मीठ चवीनुसार त्यात टाकून चांगलं मिक्स केलं आहे. सुकट धुवून घेतली आहे मी 2 ते 3 पाण्याने, ती ॲड केली आहे. चांगलं एकजीव करून घेतलं. थोडंसं पाणी घातलं आहे मी वरून. पाणी घालून थोडा शिजू दिला आहे. चांगली ज्युसी सुकट होते ही. भाकरीसोबत, चपातीसोबत भारी लागते. कशासोबतही खा तुम्ही. सुकट रेडी आहे इकडे आपली. आता ही बाजूला काढून घेत आहे मी. इथे तवा ठेवला आहे मी एक बाजूला भाकरी करण्यासाठी. भाकरी करून घेत आहे. भाकर टाकली आहे मी थापून. तव्याला पाणी लावत आहे. भाकरीला समजून घ्या. भाकरीला पाणी लावून घेतलं आहे मी. एक बाजूने आपली भाकर झाली आहे. आता भाकरीला पलटी केला आहे मी. भाकर रेडी आहे. इथे सुकट आणि भाकरीचं ताट रेडी आहे. या जेवायला. एक बाजूला मी इथं टोप ठेवला आहे. राईचा तडका दिला आहे. बाजूला तुरीची डाळ शिजून ठेवली आहे मी. राई टाकल्यानंतर मी जिरं टाकलं आहे, थोडं लसूण टाकलं आहे सोलून घेतलेला. दोन मिरच्या आणि 1 टमाटर टाकला आहे फोडणीला. फोडणी झाली आहे. हळद आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. डाळ मिक्स केली आहे शिजून घेतलेली. हवं तेवढं पाणी टाकलं आहे डाळीत.
वरून कोथिंबीर ॲड केली आहे. भात रेडी आहे एक बाजूला. डाळ पण रेडी आहे आपली. कसा वाटला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजला मला फॉलो करा. धन्यवाद.